Darshan, and we have arrived to Vashi station. And today we are visiting Mumbai Ganpati. हॅलो शिमर्स अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. सो दिस इज डे 2 ऑफ गणपती दर्शन आणि आज आम्ही चाललो आहोत मुंबईचे गणपती बघण्यासाठी. काल आपण वाशीचे गणपती कव्हर केले. सो लेट्स गो. आणि आत्ता आपल्याबरोबर आहे सुरभी आणि प्रियांश. हाय प्रियांश. आणि आम्ही आत्ता आहोत वाशी स्टेशनला. अराऊंड रात्रीच्या 9:30 वाजता आम्ही आमची जर्नी घरून स्टार्ट केली. 10 वाजता आम्ही वाशी स्टेशनला पोहोचलो आणि तिकीट काढून आम्ही आता CSTची ट्रेन पकडणार आहोत. हे आहे वाशी स्टेशन, प्लॅटफॉर्म नंबर 4. सो द प्लॅन इज इथून आपण चिंचपोकळीला जाणार. चिंचपोकळीचे जे काही गणपती आहेत, डिपेंडिंग अपॉन किती गर्दी आहे, कसं आपल्याला जमतं आहे, त्या हिशोबाने आपण गणपती बाप्पांचं दर्शन करणार. सो स्टे ट्यून अँड वॉच द व्हिडिओ टिल द एंड. दिस इज अ व्हेरी शॉर्ट व्हिडिओ. सो चिंचपोकळी स्टेशनला तुम्ही ही गर्दी बघू शकता. मला वाटतं माझ्या पद्धतीनेच सगळ्यांनी कॅल्क्युलेशन केलं असणार, कन्सिडरिंग की संध्याकाळी किंवा रात्री आपल्याला जास्त गर्दी भेटणार नाही. बट दॅट इज रिअली नॉट हॅपनिंग. एव्हरीबडी ऑन द चिंचपोकळी स्टेशन इज हेडिंग टुवर्ड्स वन डायरेक्शन. आणि दिस टाईम त्यांनी एक फार चांगली गोष्ट केली आहे की प्रत्येक ठिकाणी डायरेक्शन्स लावलेले आहेत. आणि सगळ्यात पहिले बाप्पा जे आपण बघणार आहोत ते आहेत गिरणगावचा राजा. सो चिंचपोकळी स्टेशनच्या बाहेर स्ट्रेट चालत आल्यानंतर, डायरेक्शन फॉलो केल्यानंतर सगळ्यात पहिले जे गणपती बाप्पांचं मंडळ लागतं ते हे आहे. अँड इट हॅज अ हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स ॲज अ सिम्बॉल ऑफ अ वर्किंग क्लास मिल वर्कर ऑफ द गिरणगाव एरिया. इट्स फोकस ऑन अ कम्युनिटी युनिटी अँड इट्स कमिटमेंट टू सोशल इनिशिएटिव्ह लाईक एज्युकेशनल प्रोग्राम्स अँड हेल्थ कॅम्प. This mandal, with the legacy dating back to 1943, blends deep root culture tradition, reflecting the true spirit of community service. सेम रस्त्यावर थोडंच पुढे गेलं की नेक्स्ट वी हॅव बदकसाळचा गणपती. आणि इथलं जे डेकोरेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम पॉवरचे वेगवेगळे अवतार, मोस्टली चिरंजीवी आहेत किंवा शिवबाप्पा आहेत, त्यांचे पोर्ट्रेट्स प्लस त्यांच्याबद्दलची माहिती, त्यांच्या अवताराबद्दलची माहिती त्यांनी इथे दाखवलेली आहे, सांगितलेली आहे. आणि इथे जर तुम्ही ओव्हरऑल बघायला गेलात तर सगळ्याच गणपती बाप्पांची मूर्तीची हाईट ही एकदम जायंट आहे. सो बघितल्याच तुम्हाला एकदम छान वाटतं. नेक्स्ट वी हॅव चिंचपोकळीचा चिंतामणी. अगेन बाहेरचं डेकोरेशन सुपर्ब. दिस इज ऑलमोस्ट 3rd year वी आर व्हिजिटिंग टू मुंबईचे गणपती. आणि प्रत्येक वेळी चिंचपोकळीचा चिंतामणी ह्यांचं डेकोरेशन आणि लालबागच्या राजाचं डेकोरेशन हे विशेष करून बघण्यासाठी लोक जातात. आणि आम्हीसुद्धा त्याच्यासाठीच जातो. म्हणजे इट हॅज अ डिफरंट फिलिंग ऑल टुगेदर. हे तुम्ही लालबागचा राजाचं बाहेरचा सेट बघू शकता. अवाढव्य सेट आहे. हे सेट किंवा डेकोरेशन उभारण्यामागे जे कोणी लोक आहेत त्यांचं मनापासून आभार आणि कौतुक. नेक्स्ट वी हॅव हिरामणीचा राजा. छोटंसंच डेकोरेशन आहे पण गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती एकदम छान आहे. नेक्स्ट वी हॅव राजा तेजुकाय. अगेन वन ऑफ द मस्ट विजिट गणपती बाप्पा. ह्यांची जी मूर्ती आहे तिथे बघितल्यानंतर थोडीशी भीती वाटते आणि मनात असं वाटतं की हां, चांगल्याच गोष्टी आपण करायला पाहिजे, नाहीतर बाप्पा नक्कीच कान कापणार. नेक्स्ट वी हॅव मुंबईचा राजा. ह्यांचासुद्धा जो ओव्हरऑल सेट आहे आणि इथलं स्पेसिफिक आहे की ही मूर्ती पाठवून पुढे आणली जाते. मेन डोअरमधून ही मूर्ती आणूच शकत नाहीत असं मी ऐकलं आहे. बाकी इथे एक आर्टिस्ट छानपैकी बाप्पांची मूर्ती कॅनव्हसवरती उतरवत होते. इट इज सो गुड अँड प्लेझंट टू सी. अँड मोस्टली जिथे तुम्हाला पॉसिबल असेल तिथे फर्स्ट फ्लोअरवरून दर्शन घ्या. सो दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. पुन्हा एकदा भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड सी यू सून अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब.